हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. आजच्या आमच्या नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता आम्ही आलो आहे युस्टाला. शेजारीच आहे जुडिओ आणि त्याच्या शेजारी आहे स्टार बाजार. तर इतकं मोठे ब्रँड्स येत आहेत. तर हे बघून आम्ही एक्सप्लोअर करणार नाही असं तर होणारच नाही. त्यामुळे चला आपण जाऊया युस्टाला. लेट्स गो. नवीनच ओपन झालेलं आहे, म्हणजे 15 to 20 डेज झालेले आहे युस्टाला स्टार्ट होऊन. तरी अजून त्याचं खूप सारं कलेक्शन लावायचं बाकी राहिलेलं होतं. गेल्याच पहिल्याच एंट्रीमध्ये 399, 499, 599, 179, 199 असे खूप सारे टॅग्स आम्हाला दिसले आणि मग आम्ही एक्सप्लोअर करायला सुरुवात केली. लेफ्ट साईडला होतं हे सगळं गर्ल्सचं कलेक्शन आणि राईट साईडला होतं हे बॉईजचं कलेक्शन. एंट्री केल्याच वेस्टर्न सगळं स्टाईल होत्या लावलेल्या. वेस्टर्न स्टाईल्समध्ये जीन्स, टी शर्ट्स, वेगवेगळे टॉप्स आणि डेनिमचे हे सगळे ड्रेसेस होते. डेनिमचे ड्रेसेस छान होते. त्यानंतर होते काही वन पीसेसमध्ये भरपूर सारे कलेक्शन आहेत. पण मग मोस्टली मला असं वाटतं की जुडिओ आणि युस्टामध्ये इतका काही फरक नाही आहे, कारण त्यांचे कलेक्शन्स खूप सारे सेम आहेत. त्यांचे डिझाईन्स आणि जे पण काही स्टाईल्स आहेत त्या मोस्टली सेम आहेत. हे सॉलिड कलरचे शर्ट्स होते, ते 179 रुपीजला मिळत होते आणि ज्यामध्ये प्रिंट्स आहेत टी शर्ट्समध्ये ते तुम्हाला 199मध्ये मिळणार होते. तर छान डील होती. खूप सारे कलर्स होते. नवीनच शोरूम होतं. मस्तपैकी छान गाणे चालू होते बॅकग्राऊंडला. ॲम्बियन्स छान वाटत होतं. इतकीही काही गर्दी नव्हती फारशी. हे जे होते हे प्रिंटेड टी शर्ट्स होते. या प्रिंटेड टी शर्ट्समध्ये तुम्हाला छान छान डिझाईन्स बघायला मिळत होते. कलर्सही याचे खूप छान फ्रेश होते आणि हे 199ला होतं. कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यांमध्ये त्यांनी अशी सेटलमेंट केलेली होती की तिथे थोडेसे फुटवेअर आणि बॅगचं कलेक्शन होतं, जेणेकरून आपण बघता त्यावरती आपली नजर जात होती. ह्या होत्या कुर्ती स्टाईलमध्ये पण खूप सारे छान छान प्रिंट्स होत्या. वेगवेगळे छान फ्रेश कलर्स होते आणि ह्या कुर्तीज होत्या 399ला. खूप सुंदर अशा नवीन प्रिंट्स आहेत, नवीन कलर्स आहेत. छानसं होतं. ज्वेलरी कलेक्शनमध्ये अजून त्यांनी खूप साऱ्या ज्वेलरी लावलेल्याच नव्हत्या, कारण 1-2 पार्ट असे होते की जिथे ज्वेलरी लावलेल्याच नव्हत्या. हे एकच सेक्शन होतं ज्वेलरीचं, जिथे इयरिंग्स, नेकलेसेस, हेअर पिन्स अशा खूप साऱ्या गोष्टी त्याच्या एकाच याच्यामध्ये लावलेल्या होत्या. छान डिझाईन्स होते. नवीन काही युनिक डिझाईन्स होते. ब्रेसलेट्स, नेक पीसेसचे पण युनिक डिझाईन्स होते. अँटी टार्निश होतं, त्यामुळं छान वाटत होतं. 199ला हे सगळं कलेक्शन आपल्याला मिळणार.
फेस्टिव्ह वेअर कलेक्शन होतं. हे 399मध्ये ह्या कुर्तीज होत्या. ह्या पूर्ण सॉलिडमध्ये होत्या आणि त्यांच्या फक्त नेकला डिझाईन्स होती. नाईट वेअर सूट्स होते, पजामा सेट्स होते. पजामा सेट्सची भरपूर सारी क्वालिटी मला इथे बघायला मिळाली. खूप सारे डिफरंट पॅटर्न्स आणि डिफरंट कलर्स नाईट ड्रेसेस म्हणून आपण यूज करू शकतो असे होते. फुल वन पीस नाईट ड्रेस पण होता आणि नाईट पॅन्ट्स आणि टी शर्ट्स असे वेगवेगळे प्रकारांमध्ये होते. बघा धन्वी किती छानशी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवते. एक 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 नवीन डिझाईन दाखवते ती. हे होतं किड सेक्शन. किड सेक्शनमध्ये मोस्टली अजून जास्त काही कलेक्शन आलेलं नाही आहेत. बेसिक 2-3 पॅटर्न असे लावलेले होते फक्त. त्यातही सॉलिड कलर जास्त होते आणि जीन्स ट्राउझर याच्यामध्येही काही जास्त व्हरायटी नव्हती. लहान मुलींचे स्कर्ट्स, लहान मुलींचे फ्रॉक्स याच्यामध्येही थोडेसेच काही पॅटर्न्स आलेले होते. आणि ज्या ट्राउझर्स होत्या, जीन्स होत्या त्यामध्ये तर मेन धन्वीची साईज आहे जी 7 to 9 इयर्सपर्यंत किंवा 7 to 8 to 9 इयर्स असे जे होते तेच अवेलेबल नव्हते. होतं बॅगचं कलेक्शन. बॅगच्या कलेक्शनमध्ये पण त्यांनी पूर्ण त्यांच्या शोरूममध्येच सगळ्या ठिकाणी बॅग्स लावलेल्या आहेत. इथे बॅगचं जिथे मेन कलेक्शन होतं तिथे फार कमी बॅगचं कलेक्शन लावलेलं होतं. बघा आमची धन्वी जिथे तिथे मॉडेलसारखी सगळ्या गोष्टी अशी लावून दाखवते आहे छान. हे स्टोल होते. हे 199मध्ये होते. यांची क्वालिटी खरंच खूप छान होती कारण कापड खूप सॉफ्ट होतं. हा जो ब्लॅक आणि जो व्हाईटमध्ये प्लेन सॉलिड कलर जो दिसतो आहे त्यांची क्वालिटी खूप छान होती. हा पिंकवालाही खूप सुंदर होता कारण तो कपडा असा सुळसुळीत आणि मऊ असा होता. पण आय थिंक तो स्टोल बांधताना तो निसटून जाईल, सारखा सुटून जाईल असे त्यांची सुळसुळीतपणा होता. पण मग कपड्याची क्वालिटी छान होती. हे पुन्हा अजून आहे बॅगचं कलेक्शन. ह्या तुम्ही तुमच्या टॅबसाठी वगैरे अशा बॅग्स यूज करू शकता असं कलेक्शन होतं. 799 यांची प्राईज होती. इथे हे छानसे सॉक्सचे पेअर होते, चप्पल्सचे पेअर होते. चप्पल तुम्ही घरामध्ये वापरण्यासाठी स्लिपर्स वगैरे जर यूज करत असाल तर त्यासाठी या छान होत्या. आणि बाकीचे सँडल्सचे पण छान पेअर इथे बघायला मिळाले. छान कॅप्स पण अवेलेबल होत्या इथे. कॅप्स पण छान दिसत होत्या. हे होतं बॉईज सेक्शन. बॉईज सेक्शनमध्ये हे चेक्सचे शर्ट्स, सॉलिड टी शर्ट्स, ट्राउझर्स, डेनिम्स असे प्रकार होते.
आजकाल तर मला ह्या जेनझी पॅटर्नमध्ये नेमक्या गर्ल्सच्या ट्राउझर्स कोणत्या आहे आणि बॉईजच्या ट्राउझर्स कोणत्या हे काही समजतच नाही आहे. कारण दोघीही जेंट्स आणि लेडीज दोघीही सेम सेम ट्राउझर्स यूज करत आहे. आजकालचं जेनझीचं खरंच पॅटर्नच वेगळं आहे. हे तुम्ही बघू शकता एकदम छान छान क्यूट क्यूट असे पाउचेस होते. हे तुम्ही मेकअप ठेवण्यासाठी ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा तुमचे टॉयलेटरीज ठेवण्यासाठी तुम्ही यूज करू शकता असे होते. गॉगल्सचे पण छान छान प्रकार होते. बघा इथे गॉगल डोळ्याला लावण्यापूर्वी कसं मस्त साफ करणं चाललं आहे आणि सगळे लावून बघून स्टाईल मारणं चाललं आहे. तर असं आहे जळगावचं युस्टा. आणि जेव्हा आम्ही घरी निघालो होतो तेव्हा बघा बाहेर इतका सारा पाऊस आला होता, इतके सारे ढग दाटून आले होते. त्यामुळे आम्ही पटापट घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि इतका सारा पाऊस नंतर आला नाहीच. थोडा वेळ 5-10 मिनटासाठी जोरदार पाऊस झाला, त्यानंतर काही पाऊस आला नाही. पण खूप सारे ढग आलेले होते आणि मग आम्ही पटकन घरी आलो. ग्रहणही लागणार होतं त्यामुळे आम्ही घरी निघून आलो. तर तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. भेटूया अशाच पुढच्या एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.